तुम्हालाही असं वाटतं का, की आता खूप उशीर झाला आहे, आपण आपल्या लाईफसाठी जे प्लॅन्स केले होते, ते सगळे फेल झालेत आणि ज्या एक्स्पेक्टेशन्स होत्या, त्यासुद्धा पूर्ण तुटल्यात आणि जे काही ठरवलं होतं, ते तर मनासारखं बिलकुलही घडत नाही आहे आणि त्यावेळेस आपल्याला आपल्या स्वतःवरती डाऊट यायला सुरुवात होते आणि एक मनात प्रश्न येतो, की आता तर खूप उशीर झाला आहे. कारण आपल्याला अशी सवय लागलेली असते, की आपण दुसऱ्यांकडे बघून आपलं लाईफ जगत असतो आणि दुसऱ्यांसोबत लाईफ कंपेअर करतो. असं वाटतं, की नाही जे माझ्यासोबत होते ते तर खूप पुढे गेलेत आणि ते त्यांच्या लाईफमध्ये किती छान म्हणजे अचिव्हमेंट करतायत, किती छान लाईफ जगतायत, किती हॅपीनेसमध्ये आहेत आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की मी आता हे नाही करू शकणार, खूप उशीर झाला आहे किंवा माझ्याकडनं ते आता पॉसिबल नाही आहे. पण मला हे सांगायचं आहे की आपल्याला असं वाटतं की हे सगळ्या गोष्टीचा एंड आहे. तर हे एंड कन्सिडर करण्यापेक्षा आपण असं कन्सिडर करूयात ना, की हे एक नवीन सुरुवात आहे. जेणेकरून ह्या नवीन जर्नीमध्ये आपण एक सिंपल स्टेप टाकूयात, जेणेकरून पुढे आपल्याला काहीतरी वेगळं लाईफ असेल, जे की आपल्या एक्स्पेक्टेशन्सच्या पण बाहेर असेल आणि आपण आपलं लाईफ दुसऱ्यांशी कंपेअर करण्यापेक्षा आपल्याला नाही माहिती ना, की त्यांच्या लाईफमध्ये काय गोष्टी घडलेल्या आहेत किंवा ते कोणत्या गोष्टीं थ्रू पुढे गेलेले आहेत आणि आपण दुसऱ्यांसोबत लाईफ कंपेअर करायचंच नाही आहे. कारण आपली जर्नी वेगळी आहे, त्यांची जर्नी वेगळी आहे. त्यामुळे आपण कधीही मनात हा विचार आणायचा नाहीच आहे, की आपलं आता काहीच होणार नाही आहे. सगळ्या गोष्टी जर ठरवल्या ना, तर खूप चांगल्या होतात. फक्त आपण आपल्या स्वतःवरती आत्मविश्वास ठेवायचा आणि मनातल्या जेवढ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, त्या पूर्णपणे बाहेर काढून टाकायच्या. जेणेकरून आपल्याला लाईफ एक पॉझिटिव्ह वाइब्स देईल, एक पॉझिटिव्ह वेने आपल्याला खूप पुढे घेऊन जाईल. त्यामुळे तुम्हीसुद्धा जर असा विचार करत असाल, की मी आता हे करू शकणार नाही आहे, माझ्याकडनं हे होणार नाही आहे, खूप उशीर झाला आहे, तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही तुमच्या डोक्यातनं बाहेर काढा. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला माझ्या ह्या कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.